नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण या अगोदर कर्जमाफीतून शेतकरी किती वगळले जाणार आहे याबाबतचे अपडेट घेतलेले होते. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त OTS मधून न भरणारे पैसे OTSचे ते शेतकरी वगळणार होते. त्याचबरोबर जे 25, 26, 26, 27मध्ये प्रोत्साहनसाठी रिन्युअल केले नाहीत ते शेतकरी वगळले जाऊ शकतात, ह्याबाबत ही अपडेट घेतलेली होती. आणि 2019मधील ज्या शेतकऱ्यांनी जर मूळ रक्कम नाही भरली आणि 50,000चा लाभ घ्यायचा नसला तर असेही शेतकरी वगळले जातील, अशी अपडेट घेतलेली होती. आणि त्यामुळे अशी टोटल मिळून 20 ते 25 लाख शेतकरी वगळले जातील, अशी अपडेट आपण याच्या अगोदर घेतली होती. परंतु अजूनही एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे शेतकरी मित्रांनो, याकडे कुणाचं लक्ष गेलं नाही. पण माननीय जयंतजी पाटील यांनी विधानसभेमध्ये बोलताना हा मुद्दा लावून धरला. अभ्यासपूर्ण भाषण त्यांनी विधानसभेमध्ये केलं आणि त्यांनी एक मुद्दा महत्त्वाचा मांडला त्याच्यामध्ये, की ह्या प्रॉब्लेममुळेही खूप शेतकरी, हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात. मग कोणत्या प्रॉब्लेमनुसार? शेतकरी मित्रांनो, आता असे काही शेतकरी ह्याच्यामध्ये वगळले जाऊ शकतात, ते हजारो शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यांना धड प्रोत्साहनही मिळणार नाही आणि कर्जमाफीही मिळणार नाही. या पिरियडमधले शेतकरीसुद्धा हजारो शेतकरी आहेत आणि असे शेतकरीही कर्जमाफीमध्ये वगळले जाऊ शकतात, जर राज्य शासनाने विनाअट किंवा सरसगट कर्जमाफी नाही केली तर. आता रोहितजी पवार यांचं आंदोलन झालंय, राजू शेट्टी आक्रमक झालेत, तुपकर आक्रमक झालेत. आता यांच्या या प्रयत्नामुळं जर काय कर्जमाफीमध्ये बदल झाला तर चांगली गोष्ट आहे, कुठला शेतकरी वगळणार नाही. परंतु सध्या अजून राज्य शासनाने कुठला निर्णय घेतलेला नाही. परंतु जर राज्य शासनानं जर निर्णय नाहीच घेतला तर शेतकरी मित्रांनो, असे काही शेतकरी वगळले जाऊ शकतात की त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीही मिळणार नाही आणि प्रोत्साहनही मिळणार नाही. कारण शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने एक वर्षभर अगोदर कर्जमाफी करणार या गोंधळामध्ये जे रेग्युलर शेतकरी होते, वर्षाला प्रत्येक वेळी रिन्युअल करत होते. काही शेतकरी प्रत्येक वेळी रिन्युअल करणे, परत दुसरं कर्ज उचलणे, रिन्युअल करणे, दुसरं कर्ज उचलणे, अशा टप्प्यातल्या काही शेतकऱ्यांनी काय केलं शेतकरी मित्रांनो, राज्य शासन कर्जमाफी करणार आहे याचा अंदाजा मिळाल्यानंतर रिन्युअल करायचं थांबवलं. मग जास्तीत जास्त कधी रिन्युअल करायचं थांबवलं तर खूप शेतकऱ्यांनी 22ला रिन्युअल केले, 23ला रिन्युअल केले, 24ला केले, परंतु 25लाच रिन्युअल जास्त शेतकऱ्यांनी केलेलं नाही. कारण त्यांनी तारीखच दिली की 30 जूनपर्यंत आम्ही कर्जमाफी करू, आणि ही तारीख मिळाली. त्याच्याबरोबर खूप शेतकऱ्यांची मागणीही चालू झाली, विरोधी पक्षाची मागणी चालू झाली. बच्चूभाऊ कडू यांचे 2-3 आंदोलनं चालू होते, कारण त्यांचं नागपूरमधलं आंदोलन असो, परत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी पायी पिंजून काढला. 2-3 आंदोलनं जी मोठी केली त्या पिरियडमध्ये, आणि त्यांच्या या आंदोलनाचा परिणाम शेतकऱ्यावर झाला. आणि खूप शेतकऱ्यांनी काय केलं की जे शेतकरी रिन्युअल करत होते वर्षाच्या वर्षाला, अशा काही शेतकऱ्यामधून काही शेतकरी त्या वर्षी म्हणजे 2025च्या पिरियडमध्ये बँकेकडे गेलेच नाहीत. जास्तीत जास्त शेतकरी बँकेकडे 2025 जेव्हा रिन्युअलची वेळ येते त्यावेळेस कुठलाही शेतकरी बँकेकडे फिरकलाच नाही. कारण सरकार आता कर्जमाफी करणार आहे, या अंदाजाने जर आपण रिन्युअल केलं तर आपल्याला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळं आपण जर थकीत झालो तरच राज्य सरकार आपल्याला कर्जमाफी देऊ शकतं. या भ्रमामध्ये जे रिन्युअल करणारे शेतकरी होते तिथून रिन्युअल करणे थांबवलं, कर्जफेड करणं थांबवलं, आणि 2025पासूनच जास्त थकीत व्हायला शेतकरी सुरुवात झाली. परंतु आता ह्याच्यामध्ये घोळ असा आहे शेतकरी मित्रांनो, 2025पासून रिन्युअल करणं बंद केलं, परंतु 30 सप्टेंबरच्या आत जो शेतकरी थकीत आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. आणि या 2025मध्ये ज्या शेतकऱ्यांनी अगोदर रिन्युअल केले आणि 2025पासून रिन्युअल करणं थांबवले, असे शेतकरी, काही शेतकरी बसू शकतात, परंतु काही शेतकरी 30 सप्टेंबर 2025ला थकीत नसणार, यात वाद नाही. कारण 2024ला रिन्युअल केला आहे, 2024ला रिन्युअल केलं, उचललं, एकदा कर्ज परतफेड केली आणि उचललं, याचा अर्थ तो शेतकरी 2024ला कर्ज उचललेला आहे. आणि 2024ला कर्ज उचलल्यामुळे 30 सप्टेंबर 2025च्या आत जर तो शेतकरी थकबाकीत जर सापडला तर तोच शेतकरी या कर्जमाफीमध्ये घेतला जाणार आहे. या तारखेमध्ये तर बदल केला जाऊ शकणार नाही, कारण बाकीच्या 2019च्या अटी रद्द केल्या जाऊ शकतात,
त्याच्यानंतर प्रोत्साहनासाठी काही मार्ग काढला जाऊ शकतो. परंतु कर्जमाफीची जी तारीख आहे 30 सप्टेंबर 2025 या तारखेमध्ये बदल केला जाऊ शकणार नाही. कारण जयंत पाटील बोलताना हे स्पष्ट केलं की काही शेतकऱ्यांनी कर्जफेड न केलेलं नाही, त्या थकीत आहेत. त्या 30 सप्टेंबरपर्यंत जर नाही थकीत असले किंवा 2025मध्ये नवीन कर्ज घेतलेले शेतकरी, अशाही शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी द्या, अशी त्यांची मागणी आहे. कारण ही अट तुम्ही लावू नका, अशी त्यांनी मागणी केलेली आहे. आता राज्य शासन ही मागणी मान्य करेल न करेल माहीत नाही. कारण ही मागणी बच्चूभाऊ कडूंची नाही, तुपकरांची नाही आणि त्याच्याबरोबर रोहित पवारांची ही नाही की तारीख वाढवा, 2025चे शेतकरी घ्या, असेल ही त्यांच्या मागण्यामध्ये. परंतु या गोष्टीवर जास्त जोर लावला गेला नाही, त्यामुळं तारीख वाढणार नाही. त्यामुळं 30 सप्टेंबरपर्यंत जे शेतकरी थकीत आहेत अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते. जर समजा तुम्ही 2024मध्ये कर्ज उचललं आहे आणि ते 30 सप्टेंबरला, कारण 2024ला कर्ज उचलल्यानंतर पण 2025ला तुम्ही थकीत पडणार, परंतु 30 सप्टेंबरलाच तुम्ही थकीत पाहिजे, तरच तुम्हाला कर्जमाफी मिळू शकते. आता असं झालं आहे, कर्जमाफी राज्य सरकार जाहीर करणार आहे, जाहीर केलं आहे, अंमलबजावणी अजून सुरू व्हायची आहे. तर 5 तारखेपासून अंमलबजावणी सुरू होणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. परंतु पुण्यात शेतकऱ्यांना असं माहीत नाही की माझं मी कर्जमाफीत सापडू शकणार आहे. कोणताही शेतकरी छातीस्टोकपणे सांगू शकत नाही की मी माफीत सापडणार आहे. कारण त्यांचे नियम अटी जोपर्यंत जाहीर होत नाहीत, जोपर्यंत त्यांच्या याद्या येत नाही, त्या याद्यामध्ये आपण आहोत की नाही, शेतकरी कोणते आहेत, हे सरकारला, बँकांना आणि कर्जमाफी समितीलाच माहीत आहे. त्यामुळं फक्त सांगण्यात आलं, मंजुरी मिळवली, अंमलबजावणीची अजून वेळ यायची आहे, अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्याला समजणार आहे की आम्ही या कर्जमाफीत सापडलो. कारण मुख्यमंत्री कृषी दिनाच्या आजच्या कार्यक्रमामध्ये हे स्पष्ट बोलतानाही असं बोललं त्यांनी. कारण कर्जमाफीची सुरुवात झाल्यानंतरच शेतकऱ्यांना एक आनंदाचं वातावरण होईल असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल हेही शेतकऱ्यांनाही माहीत नाही. मुख्यमंत्र्यांनी आज बोलताना काय म्हटलं की आम्ही जी नियम अटी निकष जी काही कर्जमाफी जाहीर केली आहे ती कर्जमाफी ही चांगली आहे आणि ह्याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना होणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये शेतकऱ्यांना जेव्हा कर्जमाफीला सुरुवात होईल तेव्हा शेतकऱ्यांना हे समजणार आहे की या चांगल्या आनंदाची कर्जमाफी आहे असं त्यांनी स्पष्ट केले. आता पाहूया नेमकं जेव्हा त्यांचा कर्जमाफीची सुरुवात होईल तेव्हा हे समजेल. परंतु अजून कोणीही सांगू शकणार नाही की मी या कर्जमाफीत सापडू शकणार. कुठले नियम लावलेत, कोणते निकष लावलेत, कोणत्या गोष्टीमध्ये पात्र आहे, कोणत्या गोष्टीमध्ये अपात्र आहे, या सर्व गोष्टीचा अजून शेतकऱ्यांना काडीचाही सुगावा नाही. त्यामुळं महत्त्वाचा मुद्दा ह्यामध्ये हा आहे शेतकरी मित्रांनो, 24ला ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचललेलं आहे त्या शेतकऱ्याचं कर्ज हे 30 सप्टेंबरपर्यंत जर थकीत असेल तर तो शेतकरी कर्जमाफीमध्ये सापडू शकतो. जर तो थकीत नसेल तर त्या शेतकऱ्याला प्रोत्साहनही मिळणार नाही. कारण त्या शेतकऱ्यांना अगोदर काय केले, 2-3 वेळेस कर्ज उचलले भरले, परंतु ऐन 2024लाच उचललेलं परत 25ला बँकेकडे गेलेलं नाही. त्यामुळं अगोदर 2-3 वेळेस त्याची उचललंय भरलंय अशा शेतकऱ्यांना फक्त 1 वर्षी न केल्यामुळं आता आज त्या प्रॉब्लेममध्ये तो सापडू शकतो. कारण 30 सप्टेंबरला जर तो थकीत नसेल तर त्याला कर्जमाफीही मिळणार नाही आणि प्रोत्साहनही मिळणार नाही. म्हणजे याच्या अगोदर जे 2-3 वेळेस त्यानं रिन्युअल केलं, कर्ज भरलं, उचललं, त्याचा काहीही फायदा त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळं अशामध्ये कमीत कमी हजारो शेतकरी सापडू शकतात. त्यामुळे जयंत पाटील यांचं म्हणणं काय होतं की असेही जे शेतकरी आहेत जे प्रोत्साहनही मिळणार नाही आणि कर्जमाफीतही सापडणार नाहीत, असे शेतकरी म्हणजे 2025मधीलही शेतकरी असो, 2024मधलेही शेतकरी असो, अशा शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफीत घ्या अशी त्यांनी मागणी केली आहे. कारण हजारो शेतकरी या प्रॉब्लेममुळं वंचित राहू शकतात. कारण राज्य सरकारनं 2025मध्येच कर्जमाफीचा डांगोरा पेटवलेला होता. कारण त्यांनी निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिलं होतं. त्यामुळे प्रत्येकांना अपेक्षा होती की राज्य शासनानं जाहीर केलं याचा अर्थ कर्जमाफी कधी का होईना मिळणार आहे. या अपेक्षावर शेतकरी 2025ला कर्जच भरलेलं नाहीत आणि खूप याच्या अगोदर 10-10 वेळेस त्यांनी रिन्युअल केला असेल, कर्ज भरला असेल, फेडला असेल. परंतु ज्यावेळेस 2025 आलं, कर्जमाफीची अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना लागली, आंदोलनं सुरू होती, या सर्व गोंधळामुळे शेतकऱ्यांनी बँकेकडे फिरकलंच नाही, कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही या आशेनं तो थकीत राहण्यासाठी प्रयत्न केला. परंतु या गोंधळामध्ये खूप शेतकरी आता वंचित राहण्याची भीती निर्माण झालेली आहे. कारण अशा शेतकऱ्यांना धड कर्जमाफी बी मिळणार नाही आणि प्रोत्साहनही मिळणार नाही. मग कर्जमाफीत कोण सापडू शकतात? जर 30 सप्टेंबरच्या आत तुम्ही थकीत असाल तरच तुम्हाला कर्जमाफी मिळू शकते.
जेव्हा 2024ला तुम्ही कर्ज उचलता, ते कर्ज उचलल्यानंतर 30 सप्टेंबरला तुम्ही थकीत पाहिजे. बाकीचं काहीही माहीत नाही बँकांना आणि सरकारला. 30 सप्टेंबरला तुम्ही थकीत असाल तर कर्जमाफीमध्ये सापडणार. जर तुम्ही या अगोदर कितीही वेळेस रिन्यूअल केलेला असेल आणि 25ला रिन्यूअल केलेला नसेल आणि तुम्ही जर थकबाकीत नाही सापडला असाल 30 सप्टेंबरचा, तर तुम्हाला प्रोत्साहनही मिळणार नाही आणि कर्जमाफी मिळणार नाही. असे भरपूर शेतकरी आणि हजारो शेतकरी याच्यामध्ये वंचित राहू शकतात. हा महत्त्वाचा मुद्दा आणि पॉईंट राज्य सरकारने घेणं गरजेचं आहे. आणि 2025मध्येही कर्ज उचललेले शेतकरी आणि 2026मध्येही कर्ज उचललेले शेतकरी यांना लाभ या कर्जमाफीत देणं गरजेचं आहे. कारण 2025मध्येच अतिवृष्टी झालेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, जेव्हा एखादी अतिवृष्टी किंवा एखादं संकट शेतकऱ्यावर येतं तेव्हाच हा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. मग 2025मध्ये हे मोठं संकट आलं होतं आणि 2025मध्येच खरीपमध्ये शेतकऱ्यांनी कर्ज उचललेली आहेत भरपूर. त्याही शेतकऱ्यांना लाभ या कर्जमाफीत मिळणं अपेक्षित आहे. परंतु तुम्ही अगोदरचीच कर्जमाफी करताय, 30 सप्टेंबरची तारीख सांगितली आहे. हा महत्त्वाचा मुद्दा. या मुद्द्यावर सर्व विरोधी पक्षांनी असो, माननीय बच्चूभाऊ कडू असो, जयंतजी पाटील असो, सर्व शेतकरी संघटनांना असो, ही तारीख नियमाप्रमाणे बदलणं गरजेचं आहे. कारण 2025चा शेतकरी यामध्ये बसणं गरजेचं आहे. जर 2025पर्यंत जर तुम्ही सर्व शेतकऱ्यांना जर घेतलं, तर उर्वरित ज्या शेतकऱ्यांनी 2024मध्ये कर्ज उचललेलं होतं, तो 25मध्ये जर थकीत पडलेला असेल आणि 1-2 दिवसाच्या कारणामुळं तो जर बाजूला जात असेल, तर तेही शेतकरी याच्यामध्ये सापडू शकतात. अन्यथा त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनही मिळणार नाही आणि कर्जमाफीही मिळणार नाही. असे हजारो शेतकरी याच्यामधून वंचित राहू शकतात. त्यामुळं या सर्व गोष्टीकडे सर्वांनी लक्ष देऊन या शेतकऱ्यांनाही लाभ देणं गरजेचं आहे. तुम्ही पुढली कर्जमाफी करा अथवा न करा, परंतु आता राहिलेले सर्व शेतकरी घ्या. कारण 30 सप्टेंबर 2025 ही तारीख ही 2025पासून आहे. परंतु 30 सप्टेंबरच्या नंतर जे थकीत पडलेले शेतकरी आहेत, अशाही शेतकऱ्यांना लाभ मिळणं गरजेचं आहे. कारण खरीप हंगाम 2025 हा अतिवृष्टीनं गाठलेला होता. त्या शेतकऱ्यांना आधार नव्हता आणि त्या आधाराच्या आधारावरच त्या सोयाबीन पिकाच्या असो, कापूस पिकाच्या जीवावर त्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं आणि ते पीक पाण्यात गेलेलं आहे. त्यामुळं त्याही शेतकऱ्यांना लाभ मिळणं गरजेचं आहे. त्यामुळं असे जे वंचित राहणारे हजारो शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्याकडे राज्य शासनाने लक्ष देऊन त्याही शेतकऱ्यांना लाभ या कर्जमाफीत देणं अपेक्षित आहे. तरच ह्या शेतकऱ्याची कर्जमाफी होऊ शकते, नाहीतर हजारो शेतकरी यामधून वंचित राहू शकतात. ही जे अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.